21व्या शतकातील प्राणांच्या कापणीविरुद्ध अविश्वास. आणि मी पाहिले आणि एक पांढरा ढग पाहिलं, आणि त्या ढगावर एका मनुष्याच्या पुत्रासारखा बसला होता. सोन्याचं मुकुट आणि त्याच्या हातात धारदार विळा. आणि दुसरा देवदूत मंदिरातून बाहेर आला, ढगावर बसला होता. त्याला मोठ्याने ओरडून म्हणाला, तुझा विळा चालव आणि कापणी कर, कारण तुझी कापणी करण्याची वेळ आली आहे. कारण पृथ्वीचे पीक पिकले आहे. आणि ढगावर बसलेल्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली. प्रकटीकरण अध्याय 14 वचन 14 ते 16. परमेश्वर त्याच्या वाचलेल्या पवित्र वचनावर आशीर्वाद पाठवो. मला या छोट्या संदेशाला नाव द्यायचे आहे, 21व्या शतकातील प्राणांच्या कापणीविरुद्ध अविश्वास. हे एक अतिशय प्रभावशाली शास्त्रवचन आहे. मी आज सकाळी येथे ते सिद्ध करणार नाही, परंतु थोड्या वेळाने. आणि प्रकटीकरण अध्याय 14 वचन 14 ते 16 हे आहे ते जसे आपण नुकतेच वाचले आहे. आणि वचन 18 ते 20 पर्यंत त्यानंतर आलेली शास्त्रवचन दुसऱ्या कापणीचे बोलतात. तर खरं तर प्रकटीकरण 14 मध्ये नोंदवलेल्या 2 कापणी आहेत. आणि फक्त साध्या वाचनाने कोणीही समजू शकतो की एक कापणी जीवनासाठी आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी आहे, आणि पुढील कापणी विनाश आणि क्रोधासाठी आहे. आपण क्रोध आणि नाश करण्यासाठी कापणी हाताळणार नाही, पण मी वचन 14 आणि 16 हाताळत आहे कापणीच्या संदर्भात. आणि मला विश्वास आहे की या 21व्या शतकात प्राणांची मोठी कापणी होणार आहे. माझा विश्वास आहे की आपण त्या कापणीचा भाग आहोत, परंतु हे सर्व नाही. माझा विश्वास आहे की पृथ्वीच्या भूतलावर आणखी काही प्राण आहेत. माझा विश्वास आहे की त्या महान कापणीचा टप्पा आता तयार होत आहे, कारण जागतिक परिस्थिती आणि आधुनिक घटनांमुळे भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत. माझा विश्वास आहे की पीक आता पिकली आहेत. जसे शास्त्र म्हणते, पृथ्वीचे पीक पक्व झाले आहे. नंतर मनुष्याचा पुत्र जो ढगावर बसला, त्याचा विळा चालला आणि पृथ्वीचे पीक कापले गेले. 1963 मध्ये एक अतिशय प्रभावशाली गोष्ट घडली, आणि ती म्हणजे अरिझोना वाळवंटावर एक रहस्यमय ढग दिसून आला, ज्याचे विज्ञानाने छायाचित्र काढले. आणि त्यांनी ते एक रहस्यमय ढग म्हणून घोषित केले, जे पाण्याच्या वाफांमधून तयार झाले नव्हते. ते 26 मैल उंच आणि आकाशात 30 मैल होते. त्या काळात आणि त्या ऋतूत पृथ्वीच्या वर काहीतरी घडत होते. आणि आमचा असा विश्वास आहे की 7 मोहरांचे पुस्तक उघडले गेले आणि देवाची रहस्य मानवाला प्रकट झाले, आणि त्या मनुष्याने ते प्रकटीकरण मंडळीला दिले. परंतु माझा मुद्दा प्रकटीकरण अध्याय 14 वचन 14 ते 16 या शास्त्र वचनाशी संबंधित आहे. माझा असा विश्वास आहे की मेघ मनुष्याच्या पुत्राचे प्रतिनिधित्व करतो, आणि ते एक चिन्ह होते की तो मेघ दिसल्यानंतर लवकरच एक मोठी कापणी होणार आहे. जगाला पाहण्यासाठी ढगाचे छायाचित्र काढण्यात आले, आणि लाईफ मॅगझिन मध्ये ते दिसले. हे सांगण्याची गरज नाही. माझा विश्वास आहे की मेघाचा या शास्त्र वचनांशी काहीतरी संबंध आहे, जिथे मनुष्याचा पुत्र ढगावर बसला होता आणि आज्ञा देण्यात आली, तुझा वेळा चालव आणि कापणी कर, कारण पृथ्वीचे पीक पक्व झाले आहे. माझा असाही विश्वास आहे की विळा हा एक सामान्य गवत, चाकू किंवा नैसर्गिक काहीतरी नव्हता, परंतु माझा विश्वास आहे की ते एका विशिष्ट आध्यात्मिक साधनाचे, हत्याराचे प्रतीक आहे, ज्याचा उपयोग प्रभू या वेळेत प्रकटीकरण 14 मध्ये लिहिलेल्या कापणीसाठी करेल. देवाने कापणीसाठी एक हत्यार शोधले पाहिजे, एक धारदार विळा. ऐका, आम्ही शेवटच्या काळात आहोत, आणि शेवटच्या मिनिटात हे आले. मी हे श्रद्धेने आणि आदराने सांगेन. माझ्या मते देव काय करेल आणि जे करायचे
आणि तो या शेवटच्या दिवसात काय करेल ते पहा. कापणीसाठी हत्यार शोधणे आहे. जमिनीवर मळणीसाठी त्याला एक हत्यार शोधावे लागेल. कोणताही शेतकरी जेव्हा तो त्याच्याकडे कापणीसाठी जातो तेव्हा त्याच्याकडे ते करण्यासाठी एक हत्यार असणे आवश्यक आहे. नक्कीच त्याच्याकडे धारदार विळा किंवा काहीतरी धान्य मळणीचे हत्यार असावे. आणि कापणी पिकली आहे. देवा, आम्हाला तुझ्या हातात घे. आम्हाला तुझ्या प्रेमाचे दास बनव. या पापी शापित पृथ्वीवर आपण आज जगत आहोत की येशू ख्रिस्त काल, आज आणि अनंतकाळ सारखाच आहे याची जाणीव करून देणाऱ्या साधनासाठी वापर. संदेशाचं नाव आहे पौल ख्रिस्ताचा एक कैदी, 1963. हे नंतर अनेक संदेशांमध्ये सिद्ध होईल. परंतु पवित्र शास्त्र असे घोषित करत आहे की मनुष्याच्या पुत्राने आणि त्याच्या वेळाने कापणी करायची आहे. आणि ती कापणी झाल्यानंतर लगेचच दुसरी कापणी होते आणि ती म्हणजे क्रोध आणि विनाशाची कापणी. म्हणून हे पवित्र शास्त्रात एक शिट्टीच्या आवाजासारखे स्पष्ट आहे. एका शिट्टीच्या आवाजासारखे स्पष्ट आहे. ही कापणी अजून झालेली नाही हे मला तुम्हाला सिद्ध करायचे आहे. ते अजून येणे बाकी आहे आणि माझा ठाम विश्वास आहे की ही कापणी अद्याप झाली नाही. याचे कारण म्हणजे देव अजूनही त्याचा विळा तयार करत आहे. तो विळा 120 माडीवरच्या घरातील बसलेल्या प्रेषितांच्या काळातील लोकांच्या प्रकारातील आहे, जो वरच्या खोलीत गेला आणि नंतर पवित्र आत्म्याच्या वर्षावाने खाली आला, ज्याने जगाला हादरून टाकले, ख्रिस्ती मंडळीची स्थापना केली आणि शेकडो वर्ष लाखो प्राणांची कापणी केली. मला विश्वास आहे की पेंटिकॉस्टची पुनरावृत्ती होईल. शेवटच्या दिवसाची खरी वधू पेंटिकॉस्टच्या सामर्थ्याकडे परत येईल. इफिशियन मंडळीचे योग, मंडळी योग अध्याय 3. संदेशाचं नाव आहे. परंतु देवाचे आभार मानतो, शेवटच्या युगात एक कळप उभा राहील. शेवटच्या दिवसाची खरी वधू आणि ती आत्म्याची ऐकेल. घोर अंधाराच्या त्या दिवशी शुद्ध वचनाने प्रकाश परत येईल आणि आम्ही परत प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वागत करण्यासाठी पेंटिकॉस्टच्या सामर्थ्यावर परत येऊ. पेंटिकॉस्टला ती वधू म्हणून मंडळी परत येईल. संदेशाचं नाव आहे मंडळी युगाचा सारांश, मंडळी युगाचे पुस्तक अध्याय 10. हे युग 20व्या शतकाच्या वळणानंतर सुरू झाले, ज्या वयात खरी मंडळी पेंटिकॉस्टच्या दिवशी वधू म्हणून परत येणार होते. आम्हाला माहित आहे की गतिशील शक्तीचे पुनरागमन करणे आवश्यक आहे. प्रेरिताई मंडळीसारखी एक मंडळी असेल जी येशू ख्रिस्ताने पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठेवली. आणि मला विश्वास आहे की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि प्रात्यक्षिकाने मार्क 16 कृतीत येईल. शेवटच्या काळात प्राणांची मोठी कापणी होईल, जी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची महान आज्ञा आहे, जी त्याने मंडळीला दिली. माझा विश्वास आहे की सुरुवातीच्या मंडळीमध्ये सुरू झालेली महान आज्ञा अद्याप पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत आणि प्रत्येक प्राण्यापर्यंत पोहोचलेली नाही. परंतु ती सुरुवातीच्या काळात त्यावेळी मंडळीने सुवार्ता घेऊन गेले त्याच पद्धतीने पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत आणि प्रत्येक प्राण्यापर्यंत पोहोचेल. शक्तीचे प्रात्यक्षिक पृथ्वीच्या अगदी टोकापर्यंत व्हायला पाहिजे. संदेशाचं नाव आहे वैयक्तिक अनुभव देवासोबत, 1954. लूक अध्याय 24 वचन 49 मध्ये येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, जोपर्यंत तुम्हाला वरून सामर्थ्य प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही यरुशलेम शहरात राहा. प्रेषितांचे कृत्य अध्याय 1 वचन 8. तो म्हणाला, जेव्हा पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरुशलेम, यहुदिया, सामरिया आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. त्यांच्यावर असलेला हाच आशीर्वाद पृथ्वीच्या अगदी टोकापर्यंत गेला होता. आजही तसाच आहे.
2000 वर्षानंतर ते पृथ्वीच्या 1/3 भागावर कधीच पोहोचले नाही आणि आम्हाला पृथ्वीचा 2/3 भागावर या सुवार्तेला अगदी टोकापर्यंत पोहोचवला पाहिजे. पृथ्वीवरील काही दिवसानंतर जेव्हा येशूला गौरवात स्वीकारण्यात आले तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना शेवटचे शब्द म्हटले, सर्व जगात जा आणि सुवार्ता सांगा. आता ते संपूर्ण जग आहे. ही चिन्हे विश्वास ठेवणाऱ्यांसोबत असतील. माझ्या नावाने ते भूते काढतील, नवीन भाषा बोलतील, साप उचलतील किंवा प्राणघातक वस्तू पितील. यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. जर त्यांनी आजारी लोकांवर हात ठेवले तर ते बरे होतील. पवित्र शास्त्रात लिहिले आहे की येशू ख्रिस्त काल, आज आणि सर्व काळ सारखा आहे. इब्री अध्याय 13 वचन 8. आम्ही ते नाकारू शकत नाही. ते देवाचे वचन आहे. माझ्या अविश्वासाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी मी ते टाळू शकतो, परंतु जर मला पाहावे लागेल आणि म्हणावे लागेल हे वचन आहे की नाही, तर ते वचन आहे. जगाच्या 1/3 लोकांनीच अद्याप येशूबद्दल ऐकलेले आहे. संदेशाचं नाव आहे जीवन कथा 1954. त्याने आम्हाला सर्व जगाला सुवार्ता सांगण्याची आज्ञा केली आणि जगाच्या 1/3 लोकांनीच येशूबद्दल ऐकले आहे. तरी पण शेवटी पत्रिका देणे म्हणजे शुभ वर्तमानाचा प्रचार करणे नव्हे. सुवार्ता केवळ शब्दात आली नाही, पौल म्हणाला, पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि प्रदर्शनाद्वारे. महान आज्ञा पूर्ण करण्यासाठी आणि अंतिम वेळेत महान आज्ञा पूर्ण करण्यासाठी आम्हाला आणखी एका पेंटिकॉस्टच्या पुनरागमनाची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी अनेक संदेशांमधून सिद्ध होतील. हे खरे आहे की सुरुवातीच्या मंडळीने आज्ञा पार पाडली, परंतु ही आज्ञा प्रत्येक प्राणी आणि पृथ्वीच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत होती आणि प्रत्येक प्राण्यापर्यंत आणि पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत ती पोहोचली गेली नाही. आणि ती महान आज्ञा मार्क अध्याय 16 अनुसार जाणे आवश्यक आहे. ही चिन्हे विश्वास ठेवणाऱ्यांचे अनुसरण करतील. माझ्या नावाने ते भूते काढतील आणि पुढे गेले. तुमच्याकडे पवित्र आत्म्याची शक्ती आणि प्रदर्शनामध्ये सुवार्ता असणे आवश्यक आहे, अन्यथा सुवार्ता प्रसार केला जात नाही. शुभवर्तमान केवळ शब्दात आले नाही तर सामर्थ्याने आले. संदेशाचं नाव आहे महान आज्ञा 1957. येशू म्हणाला, सर्व जगात ही चिन्हे अनुसरतील आणि सुवार्ता केवळ शब्दात नाही तर सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात येते. बायबलमध्ये असे म्हटले आहे की ते प्रत्येक वचनाचा उपदेश करत पुढे गेले. प्रभू त्यांच्याबरोबर काम करत होता आणि त्यासोबत ही चिन्हे होती. माझा विश्वास आहे की आता व्यासपीठ तयार झाले आहे आणि सर्व काही आपल्या जागेवर आहे. निर्मिती आक्रोश करीत आहे. रोमन्स अध्याय 8 अनुसार सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणासाठी आक्रोश करत आहे. एक मोठा आक्रोश आहे. राष्ट्र रडत आहेत, महासागर रडत आहेत, निर्मिती रडत आहेत, प्राणी देखील ते देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणाची वाट पाहत आहेत. मला विश्वास आहे की हे शास्त्रवचन आपल्या काळात आणि आपल्या दिवसात पूर्ण होईल. मला विश्वास आहे की आपण आपल्या जीवनकाळात त्या शास्त्रवचनाची पूर्तता पाहणार आहोत. देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणाने सृष्टीचे रडणे थांबेल. माझा विश्वास आहे की आज सकाळी येथे देवाचे पुत्र आहेत. देवाचे पुन्हा जन्मलेले पुत्र आहेत. देवाचे पुत्र आहेत जे ख्रिस्ताच्या सद्गुणांमध्ये वाढत आहेत, जे त्यांच्यापैकी एक दिवशी प्रकट होतील आणि सृष्टीला आक्रोश करण्यापासून रोखण्यासाठी त्यांचा जोरदार वापर केला जाईल. तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही वेळ वाया घालवत आहात. तुम्ही बायबलवर विश्वास ठेवणारे नाही, तुम्ही संदेशावर विश्वास ठेवणारे नाही. पण देवाने दिलेली सर्व अभिवचने पूर्ण होतील यावर आमचा ठाम विश्वास आहे. आपण कोठेही जाण्यापूर्वी देवाचे पुत्र प्रकट होतात. संदेशाचे नाव आहे देवाचे प्रकट पुत्र 1907. आम्ही आता जगाच्या स्थापनेपासून लपविलेल्या
या महान गुप्त रहस्याकडे येत आहोत आणि आता शेवटच्या दिवसात देवाच्या पुत्रांना प्रकट केले जात आहे. जो तुमचा विश्वास आहे तो खरा आहे. ते देवाचे पुत्र आपण कोठेही जाण्यापूर्वीच प्रकट होतात. सर्व निसर्गाला सुटका प्रदान करण्यासाठी देवाचे पुत्र प्रकट झाले. या वेळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. संदेशाचं नाव आहे दत्तपुत्र 1960. आता संपूर्ण सृष्टी रडत आहे. देवाच्या पुत्रांच्या प्रकटतेची वाट पाहत आहे. हे एक रहस्य आहे जे जगाच्या स्थापनेपासून लपलेले आहे. देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणाची वाट पाहत आहे. मला सांगा माझ्या भावा, मला सांगा माझ्या बहिणी, कधी या काळाच्या बाहेर देवाचे पुत्र कधी प्रकट होणार होते? इतिहासात अशी वेळ कधी आली होती जी सर्व निसर्गाचा उद्धार करण्याची वेळ दर्शवते. निसर्ग स्वतःच विवळत आहे. प्रकट होण्याच्या वेळेची वाट पाहत आहे. का? प्रायश्चित होण्याआधी, पवित्र आत्मा ओतण्याआधी, सर्व जुन्या कराराच्या आधी. तिथे प्रकटीकरण होऊ शकले नसते. तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. आता सर्व गोष्टी आणल्या गेल्या आहेत, येत आहेत. कळसाच्या दगडाच्या आकारात देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणापर्यंत आणि देवाचा आत्मा या माणसांमध्ये येण्यापर्यंत अगदी अचूकपणे, जोपर्यंत त्यांची सेवा अगदी ख्रिस्तासारखी होईल तोपर्यंत तो त्याला आणि त्याच्या मंडळीला एकत्र जोडेल. प्रकट पुत्र. विश्वास आहे की आम्ही आता त्याच्या सीमेवर आहोत. संदेशाचं नाव आहे दत्तपुत्र भाग 4. पॅरा नंबर आहे 76. आणि आता हे तुम्हाला गुदमरून तुम्हाला मारून टाकू शकते. पण तुम्हाला माहित आहे का की जे लोक देवाचे पुत्र आहेत ते छोटे देव आहेत? येशू म्हणाला, तुम्ही देव आहात असे तुमच्या नियमशास्त्राने सांगितले नाही का? जे देवाने उत्पत्ती 2 मध्ये म्हटले आहे की ते देव आहेत, कारण त्यांच्याकडे सर्व जगातील गोष्टींवर प्रभुत्व होते. त्याने त्याला सर्व गोष्टींवर प्रभुत्व दिले आणि त्याने आपले दैवत्व गमावले. त्याने आपले पुत्रत्व गमावले. त्याने आपले प्रभुत्व गमावले आणि सैतानाने ते घेतले. परंतु भावा, आपण देवाच्या पुत्रांचे प्रकटीकरणाची वाट पाहत आहोत, जे परत येतील आणि ते पुन्हा ताब्यात घेतील. वेळेच्या पूर्णतेची वाट पाहत आहोत. वेळेच्या पूर्णतेची वाट पाहत आहोत. जेव्हा पिरॅमिड शीर्षस्थानी येईल तेव्हा पूर्ण देवाचे पुत्र प्रगट होतील. जेव्हा देवाची शक्ती बाहेर पडेल, हालेलुया, आणि सैतानाची सर्व शक्ती त्याकडून काढून घेण्यात येईल. होय महोदय, ती त्याच्याशी संबंधित आहे. त्याने माणसाला देव बनवले आहे. त्याच्या अधिकारात समुद्रापर्यंत त्याच्याकडे त्याचे नियंत्रण आहे. या किनाऱ्यापासून तर त्या किनाऱ्यापर्यंत त्याचे त्यावर प्रभुत्व होते. आणि जेव्हा येशू पापविरहित होता तेव्हा त्याने ते सिद्ध केले. जेव्हा वादळ वाहत होते तो बोलला, शांत रहा, आमेन. आणि जेव्हा झाड, तो त्याला म्हणाला, तुझ्यापासून कोणीही खाणार नाही. मी तुम्हाला खरे सांगतो, तुम्ही हे लहान देव आहात. जर तुम्ही या डोंगराला म्हणाल, येथून जा, आणि तुमच्या मनात शंका घेऊ नका, परंतु तुम्ही जे बोलतात ते पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे बोलतात ते होऊ शकते. उत्पत्तीकडे, मुळाकडे परत जा. ते काय आहे? आता जग आणि निसर्ग कणत आहे, रडत आहे. सर्व काही हालत आहे काय? सर्व काही हालत आहे काय?
देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणासाठी. जेव्हा खरे पुत्र, जन्मलेले पुत्र, भरलेले पुत्र बोलतात आणि त्यांच्या शब्दाचे समर्थन केले जाते. माझा विश्वास आहे की आपण सध्या त्याच्या सीमेवर आहोत. होय महोदय, या डोंगराला म्हणा असे होऊ दे. भाऊ, मला एक निश्चित गोष्ट करायची आहे. मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. मी ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला देतो. आमेन. एक प्रगटीकरण आहे. अरे भाऊ, तिकडे माझी पिके जळत आहेत. मला पाऊस मिळाला नाही. मी तुला परमेश्वर देवाच्या नावाने पाऊस पाठवेन. तुझ्या पिकाला आशीर्वाद. अरे, वाट पाहणे, आक्रोश करणे, सर्व निसर्ग देवाच्या पुत्रांच्या प्रगटीकरणाची वाट पाहत आहे. देवाने ते सुरुवातीलाच ठरवले. त्याने माणसाला अधिकार दिले. त्याने येशू ख्रिस्त दिला आणि येशूने ते त्याच्या नावाने दिले. माझ्या नावाने मी त्याला काहीही मागा, मी ते करीन. अरे भाऊ पामर, देवाच्या पुत्रांच्या प्रगटीकरणाची, पदाची, मंडळीची वाट पाहत आहे. मी म्हटल्याप्रमाणे एफिसकराचे पुस्तक हे यहोशवाचे पुस्तक आहे आणि यहोशवा लोकांना ते जिथे आहे तिथे ठेवतो. देवाला त्याची मंडळी ठेवायची आहे, देवाचे पुत्र आणि पुत्री. देवा मला ते पाहण्यासाठी जगू दे, ही माझी प्रार्थना आहे. जोपर्यंत मी माझ्या हातांनी ते अनुभवू शकत नाही तोपर्यंत जवळजवळ जसे दिसते ते तिथेच आहे. तेच मी पाहण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. रस्त्यावरून जाताना वाट पाहत होतो. तिथे आईच्या उदरातून एक पांगळा पडलेला आहे. माझ्याकडे सोने चांदे काही नाही. अरे, देवाच्या पुत्रांच्या प्रगटीकरणाची वाट पाहतोय. हालेलुया. जेव्हा देव स्वतःला प्रकट करेल, ते आजारपण थांबवतील, ते कर्करोग थांबवतील, ते रोग थांबवतील. जग एका अंतिम पराकाष्ठाकडे जात आहे. कोणत्याही भौतिक वस्तूंचा अर्थ नाही. तुमची घरे, तुमच्या जमिनी, तुमच्या नोकऱ्या आणि तुमच्या सर्व कामगिरीचा काहीही अर्थ नाही. जग एका अंतिम पराकाष्ठाकडे जात आहे. ही जागतिक व्यवस्था आणि ही वैश्विक व्यवस्था. सदोम आणि गमोरा हे सध्याच्या जागतिक व्यवस्थेचे वर्णन आहे. सदोमच्या काळात जसे होते तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसातही होईल. जसे नोहाच्या दिवसात होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसातही होईल. आणि आजच्या संपूर्ण जागतिक व्यवस्थेचे संपूर्ण वर्णन सदोम आणि गमोरा म्हणून वर्णन केले आहे. पृथ्वीच्या भूतलावर त्यांच्या सर्व यशासह 8 अब्ज लोक. ते असेच चालत राहणार नाही. आणि नोहाच्या दिवसात मानव जातीची पापे देवाच्या नागपुडीत जशी दुर्गंधित होती तशीच ती आजच्या रात्री आहे. आणि तो आपला न्याय रोखू शकत नाही. तर अंतिम पराकाष्ठासह 6000 वर्षांनंतर, तर अंतिम पराकाष्ठा 6000 वर्षानंतर आहे. आणि मला विश्वास आहे की हा वेळेचा विस्तार आहे. जेव्हा आम्ही 6000 पार केले देवाच्या सहनशीलतेमुळे आणि देवाच्या कृपेमुळे वेळ वाढला होता. तर अंतिम क्लायमॅक्स, शेवट 6000 वर्षानंतर आहे. आणि मला विश्वास आहे की हा वेळेचा विस्तार आहे. जेव्हा आम्ही 6000 पार केले देवाच्या सहनशीलतेमुळे आणि देवाच्या कृपेमुळे वेळ वाढला होता. आणि देवाच्या कृपेने आपण या 21व्या शतकात सरकलो. आपण उधार घेतलेल्या वेळेवर जगत आहोत. देवाच्या कृपेने आणि दयाळूपणामुळे आपण वेळेच्या विस्तारावर जगत आहोत. माझा ठाम विश्वास आहे की 20व्या शतकात अपेक्षित असलेली ही मोठी कापणी आता
21व्या शतकात आली आहे आणि आपण या 21व्या शतकात फार काळ जाणार नाही, कारण आपण पाहत आहोत एकटा इस्रायल जे ख्रिस्ती मंडळीचं घड्याळ आहे, पावडर केक सारखं आहे, कधीही स्फोट होण्यास तयार आहे. ते एक तर सर्वांगीण युद्ध करणार आहेत किंवा रोमशी करार करण्यासाठी गोष्टी आकार घेत आहेत. सर्व तणावात तेथे फक्त दोनच गोष्टी घडू शकतात आणि ते म्हणजे इस्रायलमध्ये सर्वांगीण युद्ध व्हावे आणि ओमरची मशीद कधीतरी किंवा इतर वेळी उडवून द्यावी किंवा दानिएल 9:27 करार करण्यासाठी ते रोमला आणणार आहे. मला विश्वास आहे की ते सध्या तयार होत आहे. आम्ही पुढे जाऊ शकत नाही. युनायटेड स्टेट्सची अर्थव्यवस्था 5 वर्षातील सर्वात कमी आहे आणि अमेरिकेसाठी मला नेहमीच अपेक्षित असे काहीतरी घडू लागले आहे. मला अनेकदा प्रश्न पडतो, 7व्या मंडळीच्या दूताला अमेरिकेच्या भूमीवर नाकारल्याबद्दल कधी प्लेग पडेल. माझ्या प्रियांनो, ते अद्याप त्यांना मिळाले नाही जे त्यांना मिळायला हवे होते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या संदेशाचा संदेश नाकारला तेव्हा प्लेग येतो आणि इतिहास हे सिद्ध करतो. या सर्व गोष्टी बुबोनिक प्लेगशी जोडल्या जाऊ शकतात, ज्याला ब्लॅक डेथ म्हणतात, काळा मृत्यू. आणि या सर्व गोष्टी अमेरिकेने एक बलाढ्य सेवकाईला नाकारले आणि ते विना मोठ्या आपत्तीचे आनंदाने पुढे गेले. माझा विश्वास आहे की ट्विन टॉवर्सचे खाली येणे हे युनायटेड स्टेट्ससाठी दुःखाच्या सुरुवातीचे लक्षण होते. येशू म्हणाला, जेव्हा तुम्ही या गोष्टी होताना पाहता तेव्हा ही दुःखाची सुरुवात आहे. आणि जग आता अनुभवत आहे. दक्षिण आफ्रिकेतील 14 दशलक्ष लोक ब्रेड लाईनवर आहेत. पूर्वेकडे ज्या आपत्ती घडत आहेत ते लवकरच पश्चिमेकडे येणार आहे. ख्रिस्ताच्या पराक्रमी सेवकाईला नाकारल्यामुळे राष्ट्रे तुटत आहेत. इस्रायल जागा होत आहे. संदेशांनी भाकीत केलेली चिन्ह परराष्ट्रीयांची दिवसांची संख्या मोजली गेली आहे. भयावहतेने भारलेल्या आहेत. अरे विखुरलेल्या आपल्या स्वतःकडे परत या. होय, ते खरे आहे. त्यामुळे जग सध्या तिच्या अंतिम शेवटाकडे जात आहे. परमेश्वराच्या त्याच्या दयाळूपणामुळे त्याला जगाचा अंत करण्याआधी त्याचे हे धोरण आहे. न्यायपूर्वी इशारा देण्याची त्याची योजना आहे. आणि जगाचा एकदा नाश झाला होता आणि ते नोहाच्या काळात होते. आणि जर तुम्ही लक्षात घेतले तर देवाचे धोरण प्रदर्शित केले गेले होते. आणि ते असे होते की त्या काळात देवाने सर्व मानव जातीला एक चेतावणी पाठवली. त्यांच्या सर्व चर्चची पर्वा न करता, त्या काळातील त्यांच्या सर्व धर्माची पर्वा न करता देवाने अंतिम चेतावणी पाठवली, कारण ती विनाशाची एक मोठी पराकाष्ठा असणार होती. तो पृथ्वीच्या भूतलावरून मनुष्याचा नाश करणार होता. देव नेहमी एक चेतावणी पाठवतो आणि जेव्हा तो चेतावणी पाठवतो तेव्हा तो त्याच्या लोकांनी त्या चेतावणीकडे लक्ष देण्याची अपेक्षा करतो. जेव्हा त्याने ही महान पराक्रमी सेवकाई अमेरिकेत पाठवली तेव्हा त्यांनी लक्ष द्यावे, त्यांचे मार्ग सुधारावे अशी अपेक्षा केली. प्रियांनो, त्यांनी तो संदेश नाकारला आणि त्यांनी ख्रिस्ताच्या सेवकाद्वारे दिलेला इशारा अत्यंत हास्यास्पद पद्धतीने नाकारला. आणि ते बराच काळ शांततेत गेले, जसे की काहीही घडत नव्हते. परंतु काहीतरी घडायला सुरुवात झाली आहे. बंधू आणि भगिनींनो, मी ज्या गंभीर मार्गाने पाहत होतो आणि तो म्हणजे मला विश्वास आहे की
अमेरिकेत पीडा सुरू झाल्या आहेत. आपल्याकडे नाईल व्हायरस आहे, तो प्राणघातक आहे. 30 राज्य नाईल व्हायरसने प्रभावित आहेत. मी पेपर्समध्ये वाचले आहे, जिथे त्याने आधीच 18 लोक मारले आहेत आणि व्हायरस सर्वत्र आहे. माझा विश्वास आहे की या सर्व गोष्टी आपल्यासाठी चिन्ह आहेत. अमेरिकेत जे चालले आहे ते कॅरिबियनमध्ये येणार आहे, कारण त्यांच्यापेक्षा आपण चांगले नाही. मला जे म्हणायचे आहे ते राष्ट्रांच्या संबंधित आहे. आम्ही चांगले नाही. प्रभू त्यांच्या पिढ्यांद्वारे आणि छोट्या न्यायाने त्यांना रडण्यास प्रवृत्त करेल. आणि मित्रांनो, इथून बाहेर पडण्यासाठी तो तुम्हालाही रडायला लावेल, कारण जे उद्धार न पावलेल्या माणसाला मारत आहे, प्रत्येक फ्लू जो पसरत आहे तो उद्धार न पावलेल्या माणसावर आणि मंडळीवरही आदळतो आहे. आणि मोठ्या पिढ्यांचे काय? माझे आहे का? देव प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भाऊ आणि प्रत्येक बहिणीला प्रार्थनेत ढकलणार आहे. तुम्ही गुडघे टेकून जगत असाल. जेव्हा काळ मृत्यू तिथे गेला, तेव्हा गावे रिकामी झाली, शहरे रिकामी झाली आणि त्या काळात माणसाला त्या भागात पाहणे म्हणजे भूत पाहण्यासारखे होते. लोक फक्त एकमेकांपासून दूर राहत होते. काळ्या मृत्यूमुळे घरावर परिणाम झाला आहे हे त्यांना माहीत होते आणि ते झुडूपात आणि सर्वत्र धावू लागले. आजारपणामुळे त्यांना त्या माणसांच्या संपर्कात यायचे नव्हते आणि हा आजार उंदरांमुळे पसरला होता आणि ते वेस्लीच्या संदेशाला नकार दिल्यानंतर आले. येथे काहीतरी घडायचे आहे आणि ते लवकरच होणार आहे. आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आणि आम्ही उधारीच्या वेळेवर जगत आहोत. देवाने सर्व जगाला आणि संपूर्ण तथाकथित ख्रिस्ती धर्म जगताला एक गंभीर इशारा पाठवला. त्याने अंतिम इशारा पाठवला. ही चेतावणी पवित्र शास्त्रात होती आणि मलाकी अध्याय 4 वचन 5 आणि 6 मध्ये अशी नोंद आहे. पहा, मी परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस येण्याआधी एलिया संदेष्टाला तुमच्याकडे पाठवेन. विश्वासणाऱ्यांसाठी तो महान असेल, अविश्वासूंसाठी तो भयानक असेल. आणि त्याने मलाकी 4:1 मध्ये म्हटले आहे की पृथ्वी भट्टीसारखी जळणार आहे आणि सर्व गर्विष्ठ होय आणि जे काही दुष्ट कृत्य करतात ते धसकट होतील. आता पृथ्वी तलावर आपण सर्वात गर्विष्ठ पिढीमध्ये जगत आहोत. पृथ्वीवर जगणारी सर्वात भ्रष्ट, सर्वात पापी, सर्वात दुष्ट पिढी आता पृथ्वीच्या वर अस्तित्वात आहे आणि संपूर्ण गोष्टींसाठी एकच उपाय आहे, तिला जाऊन भस्म करणे. आणि सदोम आणि गमोरासाठी एकच उपाय होता, देवदूतांना खाली पाठवायचे. ते जे काही बाहेर काढू शकतील ते बाहेर काढायचे आणि ते जाळून टाकायचे. आणि अब्राहम नावाचा एक माणूस होता, तो दयेची याचना करीत होता. प्रभू दयाळू होता. तो त्याला म्हणाला, जर तुम्हाला तेथे चांगले लोक सापडले तर मी त्या 10 लोकांसाठी शहर वाचवेन. माझ्या मित्रांनो, आज माणसांनी भरलेल्या या जगाबद्दल परमेश्वर दुःखी होतो, पण या सगळ्यांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे ते जाळून टाकणे. लोक त्यांच्या वागण्यात, त्यांच्या पेहरावात, त्यांच्या वागण्यात आणि प्रत्येक गोष्टीत भूतासारखे असतात. जग वेडे होत चालले आहे. आध्यात्मिक नजरेतून पाहिल्यास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वेडेपणा दिसतो. आणि मलाकी 4:5 ला जाळण्याआधी पाठवले होते. लोकांना हा माणूस आवडत नाही, त्यांना त्याचे नाव ऐकायला आवडत नाही. परंतु आमचा खरोखर विश्वास आहे की एलियाचा आत्मा विल्यम ब्रॅनहमवर विसावला होता आणि आज जेव्हा तो जगात आला तेव्हा तो देवाचा संदेष्टा होता. न्यायापूर्वी चेतावणी देण्यासाठी हे देवाचे धोरण आहे. तुमच्या पवित्र शास्त्रात तुम्ही लक्षात घेतल्यास जेव्हा जेव्हा देव एखाद्या राष्ट्राचा नाश करणार आहे, जगाचा नाश करणार आहे, एखाद्या राज्याचा नाश करणार आहे,
तेव्हा चेतावणी देण्याचे त्याचे धोरण आहे. बेलशरच्या राज्यावर निराळ्या भाषांमध्ये एक लिखाण होते, तुला तराजूत तोलले गेले आहे आणि तुझे राज्य दुभंगले आहे. नोहाच्या दिवसात सदोम आणि गमोर आणि अशी इस्रायलच्या विरुद्ध पवित्र शास्त्रात उदाहरणे भरलेली आहेत. त्याने त्यांचे संदेश त्यांच्याकडे पाठवले आणि सर्वशक्तिमान देवाने एलिया संदेष्टाला या शेवटच्या काळात मलाकी 4 जाळण्यापूर्वी पाठवणे आवश्यक आहे. आम्ही त्यापासून दूर जाऊ शकत नाही. तुम्ही असे म्हणू नका की तो योहान बाप्तिस्मा करणारा आहे, कारण जग योहान बाप्तिस्मा करणाऱ्याच्या उपदेशानंतर जाळले गेले नाही. तो दुसरा संदेष्टा आहे आणि तो संदेष्टा अन्य जातीच्या लोकांसाठी आहे. पवित्र शास्त्रात आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो, ती म्हणजे जेव्हा देव एखाद्या राष्ट्राला इशारा देण्यासाठी किंवा जगाला इशारा देण्यासाठी त्याचा संदेष्टा पाठवतो, तेथे नेहमीच काही मुठभर लोक असतात जे विश्वास ठेवतात आणि ते खूप गौरवशाली आहे. आज आपण त्या मुठभर लोकांचा एक भाग आहोत. यावर आमचा विश्वास आहे. देवाच्या कृपेने तुमचे डोळे उघडले, तुमचे कान उघडले. ही देवाची दया आहे, ज्यामुळे तुम्हाला पश्चाताप झाला. परमेश्वराच्या चांगुलपणाने तुम्हाला पश्चाताप करण्यास आणले. सुवार्तेची आणि येशू ख्रिस्ताची निवड करण्यासाठी तुम्ही किती चांगले आहात हे नाही. तुम्ही इतरांप्रमाणे ते नाकारू शकले असते. शेकडो लोक इथे आले, बसले आणि जे ऐकले ते तुम्ही ऐकले आणि उठून तिथून निघून गेले. पण कशाने तरी तुम्हाला येथे ठेवले आहे. माझा विश्वास आहे हे ते देवाचे प्रेम आहे. मला विश्वास आहे की ही निवडणूक हृदयात आहे. माझा विश्वास आहे की हा परमेश्वराचा चांगुलपणा आहे. त्याने तुम्हाला पश्चाताप करण्यापर्यंत आणले. तुम्ही इतरांसारखे तुमचे हृदय कठोर करून म्हणू शकले असते, माझा माणसावर विश्वास नाही. मला येशूबद्दल सांगा. होय, पण तो माणूस तुम्हाला येशूबद्दल सांगण्यासाठी पाठवला होता. होय, तुम्ही लोक पसरवलेल्या खोट्या गोष्टींचे अनुसरण करू शकले असते. ज्या माणसाचे नाव ब्रॅनम आहे त्याची आम्ही आराधना करतो, हे सर्वात मोठे खोटे आहे. आम्ही येशू ख्रिस्ताची आणि फक्त त्याचीच उपासना करतो. आम्ही वचनावर विश्वास ठेवणारे आहोत. एक माणूस तारणारा आहे यावर विश्वास ठेवत नाही. येशू हा तारणारा आहे, परंतु त्या माणसाने येशूसाठी संदेश आणला की आम्हाला फक्त प्रेषितांचं कृत्य 2:38 अनुसार येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घेणे, स्त्रियांना प्रचार करण्यास मनाई करणे, 1 तिमोथी 2:12, स्त्रीने सभ्य कपडे घालावे, 1 तिमोथी 2:9, की एकच देव आहे आणि तो त्रिएक नाही, योहानाचं शुभवर्तमान 4:24. सर्व संस्था चर्चच्या जागतिक परिषदेकडे परत जात आहेत. होय, रोमला परत. होय, आणि तेथे एक जागतिक सरकार आणि एक जागतिक चर्च असेल. त्या संदेशावर आमचा विश्वास आहे, कारण हा परमेश्वराचा संदेश होय. म्हणून आता जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संदेश आणि संदेष्टा पाठवतो, मग कोणीतरी नेहमी विश्वास ठेवेल. होय, नोहाच्या काळात फक्त 8 जणांनी विश्वास ठेवला. किती दुःखाची गोष्ट आहे. संपूर्ण जगातून त्या काळात अब्जावधी लोकांसह आपण कल्पना करू शकता की मनुष्य किती भ्रष्ट झाला, की परमेश्वर म्हणाला, मी पृथ्वीच्या वर मनुष्य निर्माण केल्याचा मला पश्चाताप झाला. आणि जर तो म्हणाला की नोहाच्या दिवसात माझ्या मित्रा तो आज रात्री काय म्हणत आहे, माझा विश्वास आहे की हा देवासाठी दुहेरी पश्चाताप आहे. होय, त्याने तसा पश्चाताप केला की त्याने पृथ्वीच्या वर मनुष्य निर्माण केला. आणि ही एक भयानक गोष्ट आहे माझ्या मित्रांनो. होय, त्या सर्व शक्तिमान देवाने पश्चाताप केला. आज रात्री जेव्हा तो खाली पाहतो आणि सर्व समलैंगिकता, सर्व लैंगिक विकृती, सर्व मद्यपी, सर्व
लबाडी, सर्व चोर, सर्व गुन्हेगार, सर्व हिंसा, सर्व सांडलेले रक्त पाहतो, तेव्हा तो काय म्हणत आहे? मला आश्चर्य वाटते की तो आज रात्री काय म्हणत आहे. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, देवाला ते जाळायला हवे, त्याला ते नष्ट करायचे आहे. होय, कारण त्यांनी त्याची दया नाकारली आहे. जेव्हा तुम्ही दया नाकारता तेव्हा न्यायाशिवाय काहीच उरत नाही. होय, परंतु त्याच्याकडे नेहमी विश्वास ठेवणारे एक अवशेष असतात आणि आपण त्या लोकांचा भाग आहोत. आणि आपल्याकडे जगभरातील इतर बंधू आणि बहिणी आहेत जे त्या लहान गटाला बनवतात आणि उत्पत्तीचाच नमुना लगेच परत येतो. आता बंधू आणि भगिनींनो, आज माझा ज्यावर जोर आहे आणि तो आजचा विषय आहे 21व्या शतकातील प्राणाच्या कापणी विरुद्ध अविश्वास. आणि आज एलियाच्या आत्म्याने अभिषिक्त झालेल्या या महान संदेष्टाच्या शेवटच्या काळात येथे येण्याची भविष्यवाणी करण्यात आली. एक मोठ्या पिकाची कापणी होती. हे तुमच्या बायबलमध्ये आहे. 20व्या शतकातील संदेष्टा आणि मैदानावर इतर उपदेशक देखील होते जे प्रभूसाठी पुष्कळ प्राणांची कापणी करत होते. परंतु या 20व्या शतकात येथे आपल्याकडे प्राणांची एक मोठी कापणी झाली होती आणि या माणसाचा उपयोग देवाने त्याच्या सेवकाईत सुमारे 30 लाख प्राणांची प्रभूच्या गौरवासाठी कापणी करण्यासाठी केला होता. त्याने या प्राणांची महान शक्ती, चिन्हे, चमत्कार आणि देवाच्या वचनाद्वारे कापणी केली. कापणी, वचन आणि सामर्थ्य म्हणजे आपण जे वापरायचे आहे. संदेशाचं नाव आहे फिलाडेल्फियन मंडळी युग. मंडळी युगाचे पुस्तक अध्याय 8 पॅरा 303-2. देवाने माणसाला 30 वर्ष परिश्रम करून काही कापणी करायची नाही असे सांगितले नाही. त्याने आम्हाला वचन आणि शक्तीचे उघडलेले दरवाजे दिले आणि तेच आम्हाला वापरायचे आहे. त्याने 16व्या अध्यायात मार्कची महान आज्ञा लागू केली. तो मुळाकडे परत गेला. मूळ आज्ञा वचन आणि सामर्थ्यामध्ये सुवार्ता पसरवणे होते. त्याने मत्ते 28 अनुसार, मार्क 16 अनुसार, पहिले कोरिन्थीस पत्र अध्याय 2 वचन 1 ते 5 अनुसार आणि पहिले थेसलोनिकास पत्र अध्याय 1 वचन 5 अनुसार सुवार्ता वचन आणि सामर्थ्याने वाहून नेले. सुवार्ता केवळ शब्दात आमच्याकडे आली नाही, तर ती वचन आणि सामर्थ्याने आम्हाकडे आली. आणि त्याने जगाला 7 वेळा हादरवले आणि देवाच्या सन्मानासाठी आणि गौरवासाठी 30 लाख लोकांची कापणी केली. मेलेल्यांना उठवले गेले, अपंग पाय सरळ केले गेले, कर्करोग वितळले गेले आणि हृदयातील रहस्य प्रकट झाले, जे एक भविष्य सूचक चिन्ह आहे. देवाने त्याच्या सेवकाला चिन्हे, चमत्कार आणि अद्भुते करून सिद्ध केले. त्याने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि प्रदर्शनात सुवार्ता सांगितली. आता त्याच्या सर्व कापणीत देवाच्या या पराक्रमी माणसाला हे सर्व काही नाही आहे हे समजण्या इतपत पवित्र शास्त्र माहित होते. त्याला माहित होते शेतात अजून मोठी कापणी बाकी होती. मी नुकतेच वाचलेले शास्त्र त्याला माहित होते. त्याला माहित होते की शेतात अजून एक महान कापणी आहे. त्याला माहित होते की पृथ्वीच्या वर असलेल्या 8 अब्ज लोकांपैकी प्रियांनो 30 लाख लोक समुद्रातील पाण्याचा एका थेंबाप्रमाणे देखील नाहीत. त्याला माहित होते की शेतात मोठी कापणी झाली आहे. त्याला त्याच्या हयातीत ती कापणी अपेक्षित होती 20व्या शतकात. परंतु सत्य हे आहे की त्याने तसे केले नाही. म्हणून 20व्या शतकातची जी कापणी, ज्याचा देवाच्या संदेष्टाने दृष्टांत पाहिला होता आणि शास्त्राद्वारे ओळखले होते, आता 21व्या शतकात आले आहे. म्हणून माझा संदेश आहे 21व्या शतकातील प्राणांची कापणी. ही कापणी जी देवाच्या संदेष्टाने दृष्टांतातून आणि शास्त्रवचनातून व भविष्यवाणीद्वारे पाहिली होती. त्याला माहित होते की
तेथे कापणी सुरू होती. त्याची कापणी करण्यासाठी तो उत्सुक होता. त्याने याबद्दल स्वप्न पाहिले, त्याने त्याबद्दल दृष्टांत पाहिले. त्याला ती कापणी खूप आतुरतेने करायची होती, पण ती का कापली गेली नाही हे मी तुम्हाला सांगतो. अजून वेळ आली नव्हती, वेळ यायची होती. तुझी कापणी करण्याची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक पिकले आहे, पीक कापणी योग्य झाले आहे. वेळ यायला हवी होती आणि इतकेच नाही तर तुम्हाला योग्य पद्धतीने कापणी करावी लागेल. तुम्हाला वेळाची गरज होती. वेळ असण्याबरोबरच महान आज्ञा पार पाडण्यासाठी तुम्हाला शक्तीची गरज होती. हे सुरुवातीच्या प्रेषित चर्चप्रमाणेच केले पाहिजे. मार्क 16 कृतीत आहे. अन्यथा कापणी केली जाऊ शकत नाही. देवाचा संदेष्टा वाट पाहत होता आणि या कापणीसाठी आतुर झाला होता. त्याने त्यांना आफ्रिकेत पाहिले होते. आफ्रिकेत आता व्यासपीठ तयार होत आहे. हृदयाच्या जडपणामुळे हृदय चांगले होते. लोक सध्या ज्या उपासमारीला सामोरे जात आहेत ती त्यांच्यासाठी काहीही नसून ते राष्ट्राला वाकवणार आहे. ते हृदय मऊ करणार आहे. त्यामुळे संपूर्ण आफ्रिकेतील भूमीवर हाहाकार उडेल. ते सुवार्ता ऐकून आनंदित होतील. तीच गोष्ट चीनमध्ये, तीच गोष्ट भारतात आणि उर्वरित जगात. सर्व या गोष्टी योगायोगाने घडत नाहीत. देवाच्या पुत्रांचे प्रकटीकरण पाहण्यापूर्वी सृष्टीने आक्रोश केला पाहिजे. निर्मितीचा आक्रोश आवश्यक आहे आणि त्यांनी आधीच आक्रंदन सुरू केले आहे आणि मग देवाचे पुत्र प्रकट होते. ही मोठी कापणी 21व्या शतकापर्यंत आली. हे शतक रस्त्यावर उतरून म्हातारं होणारं माणूस नाही आहे. मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. देवाच्या संदेशाला माहित होते की अजून शेतात असलेली मोठी पिकाची कापणी करण्यासाठी महान गतिशील शक्ती लागेल आणि परमेश्वराने त्याला सांगितले की ती कापणी करण्यासाठी कोणत्या प्रकारची शक्ती लागेल. ह्याचे प्रात्यक्षिक होईल निर्माण करण्याच्या कृतीमध्ये देवाची शक्ती. म्हणून आता देवाचा संदेश त्या शेतातून आला आणि मागे झुकला आणि तो निर्माण होण्याची वाट पाहू लागला. प्रकट होण्यासाठी देवाची शक्ती, ज्याला आम्ही वधूच्या भाषेत तिसरा पूल म्हणतो. लक्षात घ्या, आता तिसऱ्या पूल सोबत काहीतरी आहे. त्याने ठराविक कापणी करायची होती. तो सप्तरंगी ट्राउट माशासाठी मासेमारी करत होता. तिसरा पूल विशिष्ट माशाच्या हंगामासाठी होता. ती कापणी आहे का? मंडळी म्हणते आमेन. जर तो एक विशिष्ट मासा पकडण्याचा प्रयत्न करत असेल तर तो कापणीचा हंगाम आहे. तर त्याला माहित होते की निर्माण शक्ती, देवाची महान शक्ती बाहेर जाण्यासाठी आणि उर्वरित पिकाची कापणी करण्यासाठी नियुक्त केली गेली होती, जे अजून शेतात होते. आता त्याची इच्छा होती. त्याने आतुरतेने वाट पाहिली आणि त्याला खूप इच्छा होती. 1951 ते 1965 पर्यंत त्या महान आफ्रिकन बैठकीनंतर, ज्याने अनेक शहरांमधून 1 लाख लोकांना वाचवले आणि एका दुपारी 30,000 लोकांनी पश्चाताप केला. 1951 पासून तो आफ्रिकेत परत जाण्याची इच्छा होती आणि त्याला माहित होते की आफ्रिका, भारत आणि वेगवेगळ्या ठिकाणी कापणी सुरू आहे आणि त्याला 1965 मध्ये प्रचार करण्यास मनाई करण्यात आली होती. मी येथे सांगू इच्छितो की कापणी गमावलेली नाही. देवाचा महान संदेष्टा घरी गेला, पण कापणी अजून शेतात आहे. आता जेव्हा तो त्याच्या सेवा कार्याच्या शेवटच्या वर्षात आला तेव्हा शेतात कापणी सुरू आहे हे त्याला कळले. तेव्हा काय होईल असे त्याला वाटले. परमेश्वराने त्याला हे उत्तर एका खास शब्दाने दिले. त्याला म्हणाला, तुझा पेन उचल आणि लिही. त्यात असे म्हटले आहे की सेवकाई पूर्ण झालेली नाही आणि ख्रिस्ताला जे काही करायचे होते ते पूर्ण करता आले नाही, परंतु ते ख्रिस्ताच्या वधूद्वारे पूर्ण केले जाईल. देवाचा संदेष्टा ज्या कापणीची वाट पाहत होता आणि खूप आतुरतेने कापणी करू इच्छित होता, पवित्र आत्म्याने असा निष्कर्ष काढला की ते ख्रिस्ताच्या वधूद्वारे होईल. इतकेच नव्हे तर कापणीच्या पावसाने होईल, जो देवाच्या मंडळीवर पवित्र आत्म्याचा वर्षाव आहे. जे त्याने सोडले आहे ते तो आता वधूच्या माध्यमातून पूर्ण करेल.
या शेवटच्या दिवसात खरी वधू मंडळी ख्रिस्ताचं बी कळसाच्या दगडावर येईल आणि ती त्याच्या जवळ येईल. म्हणून ती एक सुपर मंडळी, एक सुपर रेस असेल. वधूमध्ये ते इतक्या त्याच्यासारखे असतील की ते अगदी त्याच्याशी एकरूप होण्यासाठी ते जिवंत देवाचे प्रगटीकरण होतील. वधूमध्ये असणारेच त्याच्या इच्छेप्रमाणे करतात. कोणीही त्यांना अन्य गोष्ट करवून घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे यहोवा असे म्हणतो आहे किंवा ते शांत राहतात. त्यांना ठाऊक आहे की त्यांच्यामध्ये होऊन देव कार्य करीत आहे. त्याच्या पृथ्वीवरील सेवेत असताना त्याने त्याचे सर्व कार्य पूर्ण केले नाही, म्हणून आता तो वधूमध्ये आणि त्याच्या माध्यमातून कार्य करतो. तिला हे माहीत आहे, कारण त्याने आता करायलाच हव्यात अशा काही गोष्टी करण्याची त्याची वेळ अजून आलेली नाही. परंतु या विशिष्ट वेळेसाठी त्याने जे काम सोडले ते आता वधूच्या माध्यमातून पूर्ण करेल. परगम मंडळीचे युग, मंडळी युग पुस्तक अध्याय 5. मंडळी पेंटेकॉस्टकडे परत येईल. नंतरचा पाऊस हा कापणीचा पाऊस आहे. संदेशाचं नाव आहे मंडळी युगाचे सारांश अध्याय 10, पॅरा नंबर 377-2. हे युग 20व्या शतकाच्या सुरुवातीनंतर सुरू झाले, ज्या काळात खरी मंडळी पेंटेकॉस्टच्या दिवशी वधू म्हणून परत येणार होते. त्या काळात आम्हाला माहित आहे की गतिशील शक्तीचे पुनरागमन करणे आवश्यक आहे. विश्वासणाऱ्यांना त्यांच्या आत्म्यात हे जाणवले आणि पहिल्या शतकातल्या नवीन प्रवाहासाठी देवाचा धावा करू लागले. अनेकांनी निरनिराळ्या भाषेत बोलायला सुरुवात केली आणि आत्म्याचे दान प्रकट झाले असे उत्तर आले. तेव्हा असे मानले जात होते की खरोखरच बहुप्रतीक्षित पुनर्स्थापित आहे, पण ते नव्हते, कारण नंतरचा पाऊस आधीच्या पावसानंतरच येऊ शकतो. पाऊस जो वसंत ऋतू किंवा शिकवणारा पाऊस आहे. नंतरचा पाऊस म्हणजे हंगामाचा पाऊस. तिच्यामध्ये पेंटेकॉस्ट हंगामाच्या पावसाची पूर्तता असेल. देवाचे लोक या युगाच्या दूताच्या सत्याच्या वचनाद्वारे तयार केले जात आहेत. पेंटेकॉस्टची परिपूर्णता तिच्यामध्ये असेल. आत्मा लोकांना ते सुरुवातीला जिथे होते तिथे परत आणेल. ते म्हणजे हे परमेश्वर म्हणतो आहे. परमेश्वर असे म्हणतो कारण योएल अध्याय 2 वचन 23 आणि 26 म्हणते, तो तुमच्यासाठी पाऊस, आगोटीचा पाऊस आणि पहिल्या महिन्यात वळवाचा पाऊस पडेल आणि मी पुनर्स्थापित करेन. आता म्हणतात की देव पुनर्स्थापित करणार आहे. वेस्लियन युगाने पुनर्स्थापित केले नाही, पेंटिकॉस्टल युगाने पुनर्स्थापित केले नाही, परंतु देवाला पुनर्स्थापित करावे लागेल, कारण तो त्याचे वचन नाकारू शकत नाही. हे मंडळीचे पुनरुत्थान नाहीये, ते पुनर्स्थापना आहे. देव मंडळीला सुरुवातीच्या पेंटिकॉस्टला परत घेऊन जाईल. देव नवीन चर्च बनवणार नाही, पण त्याची मूळ लागवड पुन्हा मूळ बीजात आणणार आहे. वचन 23 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो ते करत आहे. शिकवणीद्वारे किंवा आगोटीचा पाऊस, पुढे कापणीचा पाऊस किंवा स्वर्गरोहणाचा विश्वास येईल. मंडळीकडे आशीर्वाद आला आणि आता अंतसमाच्या मंडळीने प्रेषितीय मंडळीप्रमाणे ही कापणी केली पाहिजे आणि ते या 21व्या शतकात होणार आहे. तुम्ही म्हणता, जर देवाने एखाद्या माणसाला सेवा दिली असेल तर त्याने ती सेवा पूर्ण केली पाहिजे आणि दुसरे कोणीही ते पूर्ण करू शकत नाही. मी त्यास नकार देतो. हे विधान ऐका. येशू म्हणाला, पहा, मी तुम्हाला सांगतो, तुमचे डोळे वर करून शेतांकडे पहा, कारण ते कापणीला पांढरे झाले आहेत आणि येथे ही म्हण खरी आहे, एक पेरतो आणि दुसरा कापतो. मी तुम्हाला ते कापण्यासाठी पाठवले आहे, ज्यावर तुम्ही कोणतेही श्रम केले नाहीत. इतर लोकांनी कष्ट केले आणि तुम्ही त्यांच्या श्रमात सामील झाला आहात. योहानाचे सुवर्तमान अध्याय 4 वचन 35-38. मला तुमचे लक्ष योहान बप्तिस्मा करणाऱ्याच्या श्रमाकडे वळवायचे आहे. तो त्याने लोकसमुदायाला बोलावले. येशू जवळ आला
आणि त्याने श्रम केले आणि त्याने लोकसमुदायाला बोलवले. परंतु नंतर त्याने उपदेश केल्यावर तो म्हणाला, शेत पिकली आहेत. तो म्हणाला, आता शेते कापणीसाठी पांढरी झाली आहेत, कापणी तयार होत आहेत. तुम्हाला माहित आहे का ती कापणी कोणी कापली? कोणी सांगू शकेल का? माडीवरच्या खोलीतून ते महान आज्ञा आणि पवित्र आत्म्याच्या शक्तीसह खाली आले आणि त्यांनी त्या युगात कापणी केली. म्हणून योहानाने केलेले श्रम आणि येशूने केलेले श्रम, ख्रिस्ताच्या वधूने सुरुवातीच्या मंडळीमध्ये कापणी केली, परंतु तिने महान आज्ञाद्वारे सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याच्या प्रस्तुतीकरणाने कापणी केली.